नमस्कार मित्रांनो, रुद्र इंस्ट्रुमेंट्समधून मी राहुल गुत्तेदार. आज आम्ही घेऊन आलो टॉकनेव ब्रँडचा DGPS. याची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. हा आहे T10 Pro आणि हा आहे T45 लेझरवाला मॉडेल. याची इन्फॉर्मेशन किंवा याची जी फीचर्स आहेत मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे T10 Pro या मॉडेलबद्दलचे फीचर्स. यामध्ये आपण हा बेस आणि रोअर ह्या दोन्ही मोडमध्ये आपण चालवू शकतो. त्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ चॅनल जे आहेत ते 1408 तुम्हाला चॅनल्स यामध्ये भेटतील. त्यानंतर हा बेसला लावल्यानंतर याच्यामध्ये जी रेडिओ पॉवर आहे 1.5 वॅटचा रेडिओ पॉवर आहे. या रेडिओ पॉवरवरती आपण 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये काम करू शकतो. याच्यामध्ये जी ॲक्युरेसी आहे RTK रिअल टाइम कायनेमॅटिकची जी ॲक्युरेसी आहे ती साधारणतः हॉरिझॉन्टलला 8 mm ची आहे आणि व्हर्टिकलला 15 mm ची ॲक्युरेसी आपल्याला त्यामध्ये भेटून जाते. नंतर स्टॅटिकची ॲक्युरेसी स्टॅटिक मोडमध्ये आपण काम करू शकतो. स्टॅटिकची ॲक्युरेसी तुम्हाला 2.5 mm ची हॉरिझॉन्टलला आणि 5 mm ची व्हर्टिकलला तुम्हाला ॲक्युरेसी यामध्ये भेटून जाणार. त्याच्यानंतर आपण रोअर मोडला जर याला वापरत असाल तर आपण 60 डिग्री टिल्ट देखील याचा आपण यूज करू शकतो. यामध्ये 60 डिग्री टिल्ट तुम्हाला भेटून जाईल वन साईड. त्यानंतर याच्यामध्ये रेडिओची जी पॉवर आहे ते 1.5 वॅटचा आहे. त्यामुळे आपल्याला याची जी रेंज आहे ती 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपण काम करू शकतो. इंटरनल बॅटरी यामध्ये आहे 9600 mAh ची विथ C टाईप चार्जिंग पोर्ट आहे. प्लस यामध्ये तुम्ही पॉवर बँक देखील अटॅच करू शकता. यामध्ये जी बॅटरी आहे 9600 mAh ची बॅटरी आहे. ह्या बॅटरीच्या कॅपॅसिटीमध्ये आपण बेस मोडला याला 10 ते 15 तास आपण चालवू शकतो आणि रोअर मोडला जर आपण चालवलं तर ह्याला 15 ते 20 तास आपण चालवू शकतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे टेम्परेचर आहे ते -20 डिग्रीपासून +60 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये देखील आपण काम करू शकतो. त्यानंतर यामध्ये IP रेटिंग जो प्रोटेक्शन आपण डस्ट आणि वॉटर जे प्रोटेक्शन आहे त्या IP रेटिंग याचं 68चं आहे. त्याच्यानंतर ह्याचं वेट जे आहे ते साधारणतः 750 ग्रॅमचं वेट आहे, जे अगदी लाईट वेटमध्ये आपल्याला भेटून जातं. त्यानंतर आपण आता बघूया T45 लेझरवाला मॉडेल. ह्याचे आपण आता फीचर्स जाणून घेऊया. यामध्ये जे नंबर ऑफ चॅनल आहेत ते 1408 जे T10 Pro बेसला जे भेटतात सेम चॅनल यामध्ये देखील आपल्याला भेटतील. त्यानंतर याची जी ॲक्युरेसी आहे हॉरिझॉन्टल व RTKला जी ॲक्युरेसी भेटते त्यामध्ये हॉरिझॉन्टल ॲक्युरेसी 8 mm ची, व्हर्टिकलला याला देखील 15 mm ची ॲक्युरेसी आपल्याला यामध्ये देखील भेटून जाते. त्याच्यानंतर स्टॅटिक मोडमध्ये देखील ह्याला आपण काम करू शकतो. ह्याची स्टॅटिक मोडची ॲक्युरेसी देखील T10 Proला जी आहे जी 2.5 mm, 2.5 mm आणि 5 mm ची ॲक्युरेसी यामध्ये देखील आपल्याला भेटून जाते. त्याच्यानंतर आपण याला टिल्ट मोडला आपण 7 डिग्रीपर्यंत 60 डिग्रीपर्यंत आपण याला टिल्ट मोडमध्ये देखील काम करू शकतो. आता यामध्ये तुम्हाला आणखी एक जे ॲडव्हान्स फीचर आहेत जे लेझर आहे आणि प्लस कॅमेरा आहे ते मी तुम्हाला आता दाखवतो. यामध्ये ह्या जागेमध्ये आपल्याला इथे लेझर आणि कॅमेरा हे दोन्ही फंक्शन्स यामध्ये दिलेले आहेत. आता लेझर यामध्ये ऑन केल्यानंतर आपल्याला बघा इथे ग्रीन कलरचं लेझर आपल्याला ब्लिंक करताना दिसत आहे आणि तो याची जी रेंज आहे ती साधारणतः 30 ते 35 मीटरच्या डिस्टन्सवरती आपण ह्याचं रीडिंग आपण घेऊ शकतो. यामध्ये ग्रीन लेझर दिलेला आहे जो आपल्याला उन्हात वगैरे किंवा कुठल्याही पोर्शनला आपल्याला तो इझिली आपल्याला दिसून येतो. प्लस यामध्ये आपल्याला एक कॅमेरा देखील दिलेला आहे कंपनीने. त्या कॅमेऱ्याने आपण पुढचा जिथे आपण रीडिंग घेतोय तिथे एक आपल्याला कंट्रोलरवरती एक प्लसचा सिम्बॉल येणार, जे कुठे लेझर पडतोय किंवा काय आपल्याला जर दूरचं दिसत नसेल तर आपण त्या कॅमेऱ्याने देखील एम करून आपण कंट्रोलरमध्ये एम करून देखील आपण तिकडची रीडिंग आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आणखी एक ॲडव्हान्स फीचर आहे. त्याच्यामध्ये खाली देखील कॅमेरा दिलेला आहे जे आपल्याला स्टेकआउटच्या टायमाला जे स्टेकआउट आपण करतो त्यावेळेला आपल्याला हा उपयोगाला येतो. मध्ये देखील आपल्याला इंटरनल बॅटरी आपल्याला भेटणार आहे 6500 mAh ची विथ C टाईप चार्जिंग पोर्ट भेटणार आहे. त्यानंतर याला आपण पॉवर बँक देखील आपण अटॅच करू शकतो आणि यामध्ये आपल्याला IP रेटिंग जे आहे वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ ते सुद्धा आपल्याला IP रेटिंग 68 आपल्याला यामध्ये भेटणार आहे. आपण जे इझिली आपण पावसामध्ये किंवा थोड्याफार पाऊस चालू असेल तर त्या पावसामध्ये देखील आपण याला वापरू शकतो. आपल्याला हा जर प्रोडक्ट आवडला असेल आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि याबद्दल अधिक माहिती तुम्हाला आमचं ऑफिस पुणे वारजे येथे लोकेटेड आहे. तुम्हाला याची लिंक लोकेशनची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आमच्या ह्या ॲड्रेसवरती तुम्ही व्हिजिट देखील करू शकता.